स्टोन पेपर सीझर, स्टोन पेपर. हे जगातले एक नंबर नूडल्स आहेत माहिती आहे का. मी प्रशांत आज घेऊन आलोय तुमच्यासाठी एक नवीन फूड चॅलेंज. जे काही कॉम्बिनेशन आपण ठरवलं होतं ते कॉम्बिनेशन या 4 वाट्यांमध्ये आहे. आता बघूया या गेम मध्ये नक्की कोण जिंकतंय कोण हारतंय त्याच्यावरून आपला फायनल विनर ठरणार आहे. राम राम मंडळी, खादाडकिडेच्या या नवीन आगळ्या वेगळ्या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मी प्रशांत आज घेऊन आलोय तुमच्यासाठी एक नवीन फूड चॅलेंज आणि त्या फूड चॅलेंज मध्ये आम्ही काय खाणार आहोत माहितीये तुम्हाला? तर ही डिश. अरे बापरे, हे काय? हे तर सफेद नूडल्स. हे मी नाही खाणार, पण हे मी खाऊ घालणार आहे. कुणाला? अरे बापरे, हे बघा, नाव घेताच हे आमचे खादाडकिडे हजर. ही आहे ईशा आणि हा आहे प्रसाद. तर आता मला सांगा मंडळी, तुम्ही रेडी आहे? येस ऑफकोर्स. तू? येस मी पण मी तुला नक्की हरवणार. माझ्या दिसण्यावर नाही जायचं. काही असं, यांना माहिती नाही गेम मध्ये होणार का. कारण हे जे नूडल्स आहेत हे यांना कधी खायचेत, कसे खायचेत ह्याची मजा वेगळीच आहे. आपण या गेममध्ये 3 राऊंड करणार आहोत आणि ह्याच्यामध्ये प्रत्येक राऊंडला जो हरणार त्याला हे नूडल्स एका वेगळ्या कॉम्बिनेशन सोबत खायला लागणार आहेत. ते काय आहेत ते आता पुढे बघूया. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. तर मंडळी, आपल्या या फूड चॅलेंज मधली ही आहे पहिली डिश, पहिलं चॅलेंज. ह्या चॅलेंजमध्ये या दोघांना एक गेम खेळायचा आहे आणि तो गेम म्हणजे सिंपल गेम आहे. बाटली फक्त परत ट्राय करतो. झाली झाली झाली. ही बाटली फ्लिप झाली काही खायला सुरुवात करायची आणि सगळ्यात आधी जो फिनिश करणार तो होणार या राऊंडचा विनर आणि जो हारणार त्याला खायला लागणार आपले व्हाईट नूडल्स वेगळ्या कॉम्बिनेशन सोबत. चालू करू. 3, 2, 1 गो. हळू खा जरा. तर मंडळी, पहिलं आपलं चॅलेंज संपलेलं आहे आणि तुम्ही बघितलं असेल या चॅलेंजमध्ये ईशा जिंकलेली आहे. काय वाटतंय? एकदम मस्त. म्हटलेलं ना दिसण्यावर जाऊ नको. तर ईशाने प्रसादला हरवलेलं आहे आणि ठरल्याप्रमाणे प्रसादला हे व्हाईट नूडल्स खायचेत. पण त्याआधी ते खाण्यासाठी जे काही कॉम्बिनेशन आपण ठरवलं होतं ते कॉम्बिनेशन या 4 वाट्यांमध्ये आहे. एकामध्ये आहे दही, एकामध्ये आहे चॉकलेट सॉस, एकामध्ये आहे शेजवान चटणी आणि एकामध्ये आहे टोमॅटो सॉस. आता नेमकं प्रसादच्या नशिबी या नूडल्स सोबत काय येतंय ते आता ईशा ठरवणार आहे. कसं आता? तर ईशा, तुला या 4 बाउलमधून एक बाउल चॉईस करायचं. कुठला येतोय कुठला येतोय? आता नेमकं प्रसादच्या नशिबी काय आलंय बघू आपण. अरे बाप रे बाप, खतरनाक कॉम्बिनेशन आलंय. चॉकलेट सॉस मिळालाय प्रसादला. हे एक घास तुमचे नूडल्स आहे तिथे आणि 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 हे तुमचा चॉकलेट सॉस आहे त्याच्यावरती. गार्निश करून टाका. वा वा, क्या बात आहे. हो 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 हो. ही तर खरी खादाडगिरी. चला भाऊ, सुरू व्हा. कसं वाटतंय?
तोंड बघायचं तोंड बघायचं. तर मंडळी आपला पहिला राऊंड संपला. आता सेकंड राऊंड आहे, त्याच्यामध्ये यांना सँडविच खायचे. इथं कुठलाच गेम होणार नाहीये. पहिल्या राऊंडला प्रसाद हरला. त्याने चॉकलेट सॉस सोबत आपले नूडल्स मस्तपैकी फस्त करून टाकले. आता बघूया प्रसाद ईशाचा बदला घेतोय का. त्यांना हे सँडविच हे 2-2 पीस प्रत्येकी त्यांना सगळ्यात आधी जो कोणी खाणार आहे तो विनर होणार आहे. त्यामुळे आता हे चॅलेंज आपल्याला बघायचं आहे. मी हे आधी यांना डिस्ट्रीब्यूट करून देतो. 2 तेरा 2 मेरा. रेडी 3, 2, 1 गो. खातोयस तू अजून? तर मंडळी आपला हा दुसरा राऊंड संपलेला आहे आणि या दुसऱ्या राऊंडमध्ये चक्क ईशा हरलेली आहे. कारण मला असं वाटत होतं की प्रसाद पुन्हा हारतोय, पण भावने शेवटच्या घडीला तो काय सँडविच डायरेक्ट एका झटक्यात घेतलाय गिळून. ईशा ठीक आहे, मिनी सेकंदाने हरले मी. नूडल्स काय म्हणतायत? जड जाते. चला आता प्रसादगडे ही टर्म आहे. त्याने हे जे कॉम्बिनेशन ठेवलंय आपण, तुला तर हे सिलेक्ट करायचंय. चला सिलेक्ट करून टाका लवकर. हे वालं नक्की. ईशा रेडी का? हा. काय नक्की याच्यामध्ये? चॉकलेट. अरे बाप रे बाप. चला लक चांगला होता, लक चांगला होता. मला वाटतं हे कॉम्बिनेशन ओके वाटेल. हा टोमॅटो केचप सॉस ईशाच्या नशिबात लागलाय. रेडी करा सुरू. त्यांचे फक्त आता रिॲक्शन बघायचं. अगं हे उलट व्यवस्थित कॉम्बिनेशन आहे माहितीये. तूच खा. मुळात जो हरलेला असतो त्याने खायचा असतं. माझा रोल फक्त इथे यांना सांगण्याचा आहे, खाण्याचा नाही. मला वाटतं मुलींच्या आवडीचं खाद्य आहे हे. नूडल्स सॉस सँडविच हे जगातले 1 नंबर नूडल्स आहेत माहिती आहे का. मी परत तुमच्या इथं नूडल्स खायला येणार. मुझे अपने घर जाना है. मुझे घर जाना है. तर मंडळी आपले 2 राऊंड संपलेत. हा आहे आपला तिसरा राऊंड आणि या तिसऱ्या राऊंडमध्ये यांना खायच्यात फ्रेंच फ्राईज. पण ते खाण्यासाठी त्यांना हा छोटासा गेम पार करायचा. गेम काय तर रॉक पेपर सीझर. हे करून जो कोणी हारणार आहे त्याला असा मनोरा बनवायचा आहे आणि तोपर्यंत या प्राईजचा आनंद दुसऱ्याने घ्यायचा आहे. आता बघूया या गेममध्ये नक्की कोण जिंकतंय कोण हारतंय, त्याच्यावरून आपला फायनल विनर ठरणार आहे. 3, 2, 1 गो. स्टोन पेपर सीझर. स्टोन पेपर सीझर. स्टोन पेपर सीझर. स्टोन पेपर सीझर. स्टोन पेपर सीझर.
स्टोन पेपर सीजर तर मंडळी आपल्या भागाचा फायनल विनर ठरलेला आहे. तर विनर आहे ईशा. ईशा कसं वाटतंय? मस्त. अरे बाप रे बाप. भाऊला घाम फुटला डायरेक्ट, एकदम कडक घाम फुटलाय. कारण आता 2 वेळेस हारल्यानंतर ही जी काही पनिशमेंट आहे ही तुला पुन्हा एकदा सहन करायची आहे. आणि बघूया आता ह्याला काय मिळतंय. वेगळं काहीतरी यायला पाहिजे. कुठला? हे वाला फायनल. हात नाही लावायचा. निर्णय पक्का लॉक किया जाए. द्यायचं मंडळी, द्यायचं. चला बघूया काय आहे. ओ हो 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 ओके ठीक आहे. हे आहे टोमॅटो सॉस. मला वाटलं होतं की यार आपलं दही वायाला गेलं. पुन्हा एकदा हेच गोष्टी. मला वाटतं 1 राऊंड करायचं का परत? नाही ह्याच्यावरच खाऊ द्यायला पाहिजे. बरं, म्हणजे तुला माहिती हिचा अनुभव आहे हा. चला बघूया कसं आहे. चला तर काय हरकत नाही. या भागामध्ये प्रसादने 2 वेळा हे चॅलेंज फेस केलंय. हरलाय तो आणि त्याने ह्या नूडल्सचा मला वाटतं खूप सारा आनंद घेतलाय. ईशा या भागाची विनर ठरलेली आहे. त्यामुळे ईशाला खूप खूप शुभेच्छा. 1 मिनिट. भरपूर नूडल्स खाल्ला ना आपण ईशा? बरोबर आहे. नाही तर मला वाटतं की आपण दोघांनी तर नूडल्स खाल्लेलेच आहेत. हा. अंपायरला पण टेस्ट करायला द्यायला पाहिजे की नाही? ते पण एक मिक्स कॉम्बिनेशन मध्ये. पाऊल आणलेलं तुमच्यासाठी बघा. ताट अरे बापरे, म्हणजे यांनी तयारी केलेली दिसते. आणि हे आता हे चल असलं काही चालणार नाही. असं कसं अजिबात चालणार? नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. अंपायर आहे तुम्ही. तुम्हाला पण बघायला पाहिजे ना कसं लागतं हे. अहो बघा. अहो बसा सर, बसा. तर मग खूप कठीण आहे. ईशा सगळं बसा, mix करावं बसा, लागेल. बसा. ए येडा आला का? सर, बसा. अरे यार आज माझी वाट लागणार आहे. दही हे दही अजिबात नाही. सरांना दही दही अजिबात नाही. सरांचं वाया जात होतं मगाशी. सरांचं दही वाया जाते. की यार आपलं दही वायाला गेलं. हे काय तुमचा झालं report देवा? करा सर. मला वाटतं पुन्हा इथं येणं. नाही मी नाही खाणार. खावा सर. तुम्हाला पण कळू द्या कशी लागते ह्याची टेस्ट. अरे बापरे, याची जर काहीतरी मिक्स अभिक्रिया झालेली असली ना तर हे मला वाटतंय मला खाणं परवडणार नाही. असं लागतंय सर. कट द्या, कट. तर मंडळी बघितलं, आज आपल्या या भागामध्ये हे 3 राऊंड आपण संपवले. आणि हे राऊंड संपवता सगळं माझ्या चांगलं झालं. या दोघांनी मला नको ते काहीतरी खाऊ घातलं. इतकी बेचव होतं ते, म्हणजे मी सांगू पण नाही शकत. हरकत नाही, तुला जिंकल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. आणि आमच्या खादाड किडच्या टीमकडून तुला हे एक छोटंसं गिफ्ट हॅम्पर थोडंसं मिळतंय, तर अभिनंदन. आणि अजून एक गोष्ट, आमच्या किडेबाज.com कडून हा एक टी-शर्ट तुला भेट म्हणून मिळतो. कंती. येस. तर मंडळी आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला, आम्ही केलेली ही खादाडगिरी तुम्हाला कशी वाटली, कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आम्ही हे जे टी-शर्ट्स घातलेत ते घेण्यासाठी किडेबाज.com ला नक्की भेट द्या. कारण कसं आहे मंडळी, आम्ही खादाड किडे खाण्यासाठी वेडे. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.